संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. मित्रांनो, फेसबुकवरती जर तुम्ही पाहत असाल व्हिडिओ तर फेसबुकला सुद्धा फॉलो करायला विसरू नका. मागे तुम्हाला जे बॅनर दिसतंय त्या बॅनरमध्ये तुम्ही बघत असाल की BLO म्हणून पूर्णवेळ नियुक्ती नाही. त्या ठिकाणी बघितलं असेल की राष्ट्रीय कर्तव्य म्हणून शिक्षकांना नेहमीच त्या ठिकाणी काम दिलं जातं. शाळेचं काम सोडून इतरही राष्ट्रीय कर्तव्याच्या नावाखाली एवढे कामं त्या ठिकाणी असतात की त्यांनी शिकवायचं की हे कामं करायचं, हा त्या ठिकाणचा प्रश्न आहे. आणि यामध्ये राज्य सरकार सुद्धा कमी नाही की प्रत्येक सुट्टी असेल तर सुट्टीमध्ये यांना कसं ट्रेनिंग देता येईल, कुठलं ट्रेनिंग लावता येईल. त्या ठिकाणी SCRTचं ट्रेनिंग आपण बघितलं असेल की नेहमी सुट्ट्यामध्ये त्या ठिकाणी घेतलं जातं. त्यामुळे शिक्षकांना खऱ्या अर्थानं सुट्ट्या मिळतात का, मिळत असतील तर किती मिळतात, हाही त्या ठिकाणचा महत्त्वाचा प्रश्न आहे. या विरोधामध्ये कुठलाही शिक्षक आमदार असू देत किंवा कुठलीही शिक्षक संघटना बोलताना आपल्याला दिसत नाही. फक्त कुठेतरी स्टेटमेंट द्यायचं, एखादी लेटर द्यायचं, निवेदन द्यायचं, पण त्या निवेदनावरती जर कार्यवाही बघितली तर शून्य. फक्त लेटर देण्याचं काम या ठिकाणी होतं. मग आता असे कामं शिक्षकांना लावले जातात. त्याची मानसिक स्थिती जर आपण बघितली तर शाळेतून यायचं, घरचं बघायचं, परत बाकीच्या गोष्टी त्यांनी करायच्या, एवढं त्याच्याकडनं काम केलं जातं. आता यामध्ये आपण बघितलं असेल की निवडणूक आयोगानं सुद्धा त्या ठिकाणी एक पत्र दिलेलं आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की 27 जूनचंच पत्र आहे, मतदान केंद्रस्तरीय नियुक्ती शिक्षकांच्या नियुक्तीबाबतचं हे पत्र आहे. यामध्ये त्यांनी काय सांगितलं की जर राज्य शासन स्थानिक प्राधिकरणाचे गटकचे कर्मचारी उपलब्ध न झाल्यास त्याला अंगणवाडी, कंत्राटी शिक्षक किंवा इतर कर्मचारी, केंद्र शासनाचे कर्मचारी त्या ठिकाणी नियुक्त करावेत असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर शिक्षकांच्या नियुक्त्याच्या संदर्भामधलं एक महत्त्वाचं लक्ष त्या ठिकाणी वेधलंय की अधिनियम, म्हणजे जो अधिनियम 2009चा RT ॲक्ट, त्याच्या 27 येथील खालील तरतुदीमध्ये यांनी काय सांगितलं की जर शिक्षकांना कुठलेही अशैक्षणिक कामं देऊ नये, पण कुठल्या गोष्टीसाठी त्यांना हे करता येणार आहे, तर जनगणना असेल, एखादं डिझास्टर काही झालेलं असेल, एखादं हे त्याच्यामध्ये जर ड्युटीज लावलेली असतील, त्यानंतर इलेक्शन असतील कुठल्या लोकल अथॉरिटीचे किंवा स्टेटचे असेल, पार्लमेंटचे असेल, या व्यतिरिक्त जर दुसरे शैक्षणिक कामं असतील तर ते लावण्यात येऊ नये या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. म्हणजे यामध्ये तर शिक्षकांना घेतल्या जाते, पण या व्यतिरिक्त कामं लावू नये असं त्यांचं म्हणणं आहे. आता यामध्ये अनेक कोर्टामध्ये पिटिशन होतात, रिट पिटिशन 4505 ही त्या संदर्भातल्या आहेत. ह्या ज्या पिटिशन आहेत, सर्वोच्च न्यायालयामध्ये एक पिटिशन होती, परत स्टेट गव्हर्नमेंटची पण अलाहाबादमध्ये सुद्धा ही पिटिशन होते. यामध्ये सुद्धा त्यांनी काय नोंदवलेलं आहे, निरीक्षण तोच नोंदवलेलं आहे की यांना फुल टाइम त्याला म्हणजे काम देऊ नये, आणि जे कामं दिलेले आहेत म्हणजे ते करायचे काम आहेत, ते कामं कसे करायचे त्यांनी. तरी बघा, मान्य सर्वोच्च न्यायालयाने वरील आदेशात विचारात घेऊन भारत निवडणूक आयोगाने दिनांक 28/8च्या पत्रान्वये शिक्षकांना रजेच्या दिवशी, अशैक्षणिक दिवशी तसेच अशैक्षणिक तासामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी पार पाडण्याबाबत सविस्तर सूचना निर्गमित केलेल्या आहेत. परत त्या ठिकाणी त्यांनी जोडलेली आहे. आता काही जिल्हा निवडणूक अधिकारी व मतदार नोंदणी ERO यांनी शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO नियुक्ती देताना शिक्षकांच्या सेवा कायम स्वरूपी अधिग्रहित करण्याचे आदेश निर्गमित असून संबंधित सदर शिक्षकांना पूर्ण वेळ करता कार्यमुक्त करण्याचे निर्देश असल्याचे निदर्शनास आले आहेत. वेळोवेळी या संदर्भात दाखल केलेल्या न्यायालयीन प्रकरणामध्ये शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक कामाच्या दिवशी, शैक्षणिक कामाच्या वेळेत निवडणूक विषयक कामकाज न देता सुट्टीच्या दिवशी तसेच शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर निवडणूक विषयक कामकाज देण्याबाबत आदेशित केलेले आहे. विधानसभा मतदारसंघाच्या मतदार याद्या दोषविरहित व अचूक करण्यासाठी तसेच हा राष्ट्रीय कार्यक्रम योग्य रीतीने व विहित कालावधीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. विशेष सखोल पुनर्रक्षणाचं कामकाज विहित कालावधीत पूर्ण करणेही तितकंच महत्त्व असल्याने शिक्षकांना संपूर्ण वेळेसाठी मतदान केंद्रीय अधिकारी म्हणून नियुक्ती न देता त्यांना सुट्टीच्या दिवशी तसेच शैक्षणिक कामाच्या वेळेनंतर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून कामकाज करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात व न्यायालयाच्या निर्देशाचे
योग्य रीतीने पालन करण्यात येईल याची कृपया दक्षता घ्यावी. लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील 29 तरतुदीनुसार स्थानिक प्राधिकरणाच्या सेवा अधिकृत करण्याचे अधिकार संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमासाठी पूर्ण वेळ करिता अधिकृत करता येऊ शकतील. असे करतानाही शिक्षक या प्रवर्गाबाबत मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणे अनिवार्य राहील. मुख्य निवडणूक आयोग जे उपसचिव आहेत त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेले, उपसचिवांनी सह मुख्य निवडणूक अधिकारी यांनी काय सांगितले की BLOचे जे काम आहे तर यांना पूर्ण वेळेसाठी कामकाज देऊ नये. यांना शाळेच्या व्यतिरिक्त म्हणजे कधी रविवारी यांनी रविवारी काम करायचं, यांनी शनिवारी काम करायचं, यांनी शाळा 5ला सुटली की परत काम करायचं, किंवा सकाळी 6ला उठायचं आणि 10 पर्यंत काम करायचं, किंवा जर त्यांनी स्वतःची लीव घेतलेली असेल, सुट्टी घेतलेली असेल, त्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा हे काम करू शकतात. किंवा एखादी शासनाची सुट्टी असेल, एक लाल तारीख असल्यानंतर आपण म्हणतो की आता सुट्टी आहे, परंतु त्या दिवशी तुम्हाला काय करायचं तर BLOचं काम करायचं आहे. या ठिकाणी आपण बघितलं की राज्यातील शिक्षकांना दिलासा, शिक्षकावरील BLO व गैर शैक्षणिक कर्तव्याचे ओझे कमी करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी केली. आता काय केलं की इतर विभागातील कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची मागणी आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला प्राधान्य असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी हे पत्र आपण एकीकडे बघतो, यामध्ये जर आपण बघितलं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की BLOला विशेष अजून एक सांगतो, BLOला कुठलंही मानधन मिळत नाही, कुठलंही मानधन त्या ठिकाणी दिलं जात नाही. म्हणजे SIRचं जे आता काम आलेलं आहे ना BLOचं नाही, याचं मानधनी काय दिलं जातं आणि कधी मिळतं हे तुम्हाला सर्वांना सांगण्याची गरज नाही आहे. SIRचं जे काम आलेलं आहे त्याला कुठलंही मानधन नाही आहे, ते फ्रीमध्ये करायचं आहे. मग आता ह्या जर आपण इतर विभागातल्या बघितलं गट क मध्ये बाकीचे जर विभाग बघितले तर बाकीच्या विभागामध्ये तुम्हाला दिसतंय का काम? कुठंच नाही. म्हणजे काय तर SIR कामासाठी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की SIR कामासाठी सुद्धा BLO सेवा अधिग्रहित शिक्षक सोडून सगळ्यांचे करा. म्हणजे सेवा अधिग्रहित कोणाच्या करायच्या? शिक्षक सोडून सर्वांच्या करा. त्यांना पूर्ण वेळ त्या ठिकाणी काम लावू शकतात. शिक्षकांनी शिकवण्याच्या वेळेव्यतिरिक्त वेळ BLO कामासाठी द्यावा. इतरांना ऑन ड्युटी, शिक्षकांना फक्त शाळेच्या नंतर जायचं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर शिक्षकांचं काम आणि शिक्षकांना या पद्धतीनं जे अशैक्षणिक कामं असतील, त्यानंतर ट्रेनिंग्स असतील, त्यानंतर या पद्धतीचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्याचं काम असतील. कारण दरवर्षी 1-2 वर्ष झालं की कुठल्या ना कुठल्या निवडणुका त्यामध्ये येतात. कुठलं ना कुठलं म्हणजे राज्य सरकारचं कर्तव्य असेल, देशाचं कर्तव्य असेल, हे फक्त शिक्षकांनी पार पाडायचं. आणि त्या शिक्षकाला ऑन ड्युटी काम करायचं नाही, तर ड्युटी झाल्यानंतर त्याला BLOचे SIRचे काम करायचे. हे या मानसिकतेमधून तो शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकू शकतो हे लक्षात घेण्यासारखं आहे. यामुळे पटसंख्या जर आपण बघितली तर ग्रामीण क्षेत्रामधली विद्यार्थ्यांची पटसंख्या ही कमी होण्याचं कारण त्याला हेच आहे. मी एक उदाहरण त्या ठिकाणी सांगतो की एका शाळेमध्ये पटसंख्या चांगली आहे, परंतु त्या ठिकाणी 100च्या वर पटसंख्या असताना 2 शिक्षक कार्यरत होते. त्यानंतर 4-5 महिन्यानंतर तिथे 2 शिक्षक डेप्युटेशनवरती पाठवले. मग त्या पालकांनी काय विचार करायचा? 2 शिक्षक आणि त्या 2 शिक्षकाला 4 वर्ग सांभाळायचे, कसं सांभाळणार, कसं शिकवणार? त्यामुळं पटसंख्या जी आहे त्या पालक काय विचार करणार, इथं जर शिक्षकच नाही तर मी का माझ्या पाल्यांना त्या ठिकाणी टाकू? आणि त्याची TC काढून परत खाजगी संस्थेमध्ये हे प्रमाण जे वाढायचं काम आहे ना, हे याच पद्धतीने. काही ठिकाणी 2-3 विद्यार्थी, 1-2 शिक्षक, काही ठिकाणी विद्यार्थी भरपूर आहेत, शिक्षक नाही. हे जे मॅनेजमेंट आहे, हे मॅनेजमेंट कुठंतरी चुकताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. आणि शिक्षकांना एवढे कामं लावलेले आहेत की त्या शिक्षकांना आता शिकवायचं की हे कामं करत बसायचं, हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि यामध्ये जर आपण बघितलं तर कुठलाही शिक्षक आमदार असेल, कुठल्याही शिक्षक संघटना यावरती एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही.
मग यामध्ये आता शिक्षकांनी काय भूमिका घ्यायला पाहिजे, शिक्षकांनी काय करायला पाहिजे, तुम्हाला काय वाटतंय तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि राज्य सरकारनं काय करायला पाहिजे, यावरती शिक्षक संघटनांनी काय करायला पाहिजे, हे सुद्धा तुम्ही तुमचे मत या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये मांडू शकता. आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त शिक्षक बांधवापर्यंत फॉरवर्ड करायला सुद्धा विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांना जय हिंद.